या ठिकाणी साधू संतांनी अवतार घेतला। पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते। अशा या देशामध्ये आपल्याला जन्म मिळालाय, पण हा जन्म कोणाला नावं ठेवण्यासाठी नाही मिळाला, कोणाच्या चुका काढण्यासाठी नाही मिळाला, भांडणं करण्यासाठी नाही मिळाला। जन्म मिळालाय त्या देवाला आपलंसं करण्यासाठी। आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये काहीही करा, पण त्या देवाला विसरू नका। विसरल्यावर खूप मोठी हानी होती। सगळं कराल पण त्याचं भजन नाही केलं तर क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको ही खो दिया, जिसे पाना था उसको ही खो दिया, जिसे मिली थी जिंदगी भगवान को पाने के लिए, मगर वक्त गुजर रहा है कागज के टुकड़े कमाने में, कागज के टुकड़े कमाने में। अरे क्या करोगे दोस्तों इतना कमा कर? ना कफन में जेब है, ना कब्र में अलमारी, ना कब्र में अलमारी। ए मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते, रिश्वत भी नहीं लेते। ऐका ना, पैशासाठी हा जन्म नाही मिळाला बाबांना। अरे पैसा पैसा करून काही होत नाही, कारण जाताना माणूस सोबत काही नेत नाही। किती कोरले बांध, भूक कधी संपत नाही। संपत्ती इष्टे जमीन जायदाद, माणूस मेल्यावर संपत्ती माणसासोबत जात नाही। तुम्ही म्हणत असाल की 10 एकर पट्ट्याची जमीन आहे, अरे मेल्यावर 7 बाऱ्यावर नाव नाही राहत। कोणी किती मोठा असू द्या, मेल्यावर बाबांनो सगळं इथं ठेवा लागतं। कोणी किती मोठा असू द्या, मृत्यू आल्यावर ना संपत्ती वाचवते ना इष्टे। मायकल जॅक्सन म्हणायचा 150 वर्ष जगणार, पण वयाच्या 51व्या वर्षी या जगाचा निरोप घेऊन जावा लागलं। कोणी किती मोठा असू द्या, मृत्यू आल्यावर थांबता येत नाही बाबांना। या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब निघून गेले। अजितदादा विमानामध्ये म्हणू शकले असते, काळा या राज्याचा अर्थमंत्री आहे रे मी, मला थांबायचं रे बाबा, पण नाही हो थांबता। कोणी किती मोठा असू दे, जावं लागतं बाबांनो, जावं लागतं। पण हा जन्म भजनासाठी मिळाला ना, कुणाचाही वाद घालण्यासाठी। त्यांनी माझं असं केलंय, मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार। अरे किती दिवस कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार? अरे भांडण करायला नाही हा जन्म मिळाला। अरे माणूस आहे, माणूस चुकतो, मोठ्या मनाने माफ करायला शिका, कारण चूक करणाऱ्यापेक्षा अरे माफी देणारा मोठा असतो, माफी देणारा मोठा असतो। बाबांनो
वरती गेल्यावर तुम्ही किती संपत्ती कमावली याचं कोणी विचारत नाही. तुम्ही किती मोठ्या बंगल्यात राहत होता हे कोणी विचारत नाही. पण तुम्ही आयुष्यभर कसं वागलात, तुम्ही कुणाशी कसं बोललात, तुम्ही कसा व्यवहार केलात हे सगळं लक्षात राहतं. बाकीचं काय नाही. मेल्यावर सगळं शून्य. तुम्ही किती कोट्या दिवसाचा, अरे तुम्ही मागातल्या गाडीत फिरत असला तरी मेल्यावर शेवटी चौघांच्याच खांद्यावर जायचंय. शेवटची गाडी चौघांचा खांदा. तुम्ही किती ब्रँडेड कपडे वापरत असला तरी शेवटी मेल्यावर अंगावर पांढराच कपडा. अरे तुमचा करोडो रुपये बॅलन्स असू द्या, अरे मेल्यावर शेवटी कपाळावर रुपया. तुम्ही किती मोठे असा यातलं काय बरोबर येत नाही बाबांनो. तुम्ही जे चांगलं वागता ना, तुम्ही जे बोलता ना, तुम्ही जो व्यवहार करता ना त्याचा हिशोब वरती होतो. आणि मग तिथं कोणी सुट्टी नाही. तुम्ही म्हणसाल मी याचा कार्य करताय, त्याचा कार्य करताय. कार्य करताना ते कसलं वाईगोरती चालत नाही. सुट्टी नाही. कोणी बी असू द्या, अजिबात सुट्टी नाही. आणि मग मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठोर यमाचे किंकर भाऊसाल. तिथं तुम्हाला कोणी सोडवणार नाही. तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी. एका चक पाणी वाचोनिया. देवाशिवाय तुम्हाला कोणी सोडवणार नाही बाबांनो. आणि म्हणून त्याचं चिंतन नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. क्या किया जिसे पाना था गोरी गोरिया, जिसे पाना था गोरी गोरिया, जिसे पाना था गोरी गोरिया. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको ही को दिया. आज आनंद वाटला बाबांनो. सगळी तरुण मुलं कीर्तनाला बसलेत, लहान मुलं कीर्तनाला आहे. आमच्या निलेश महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतली पोरं पाहना हो, किती गोंडच दिसते. हे टाळ घेऊन उभे येत महाराज. असे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेल्यानंतर संस्कार लागतात बाबांनो. हेच कामाला येतं, दुसरं काही नाही. कुणाला वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, कुणाला वाटतं माझा मुलगा इंजिनियर व्हावा, कुणाला वाटतं माझा मुलगा शिक्षक व्हावा, कुणाला वाटतं माझा मुलगा अधिकारी व्हावा. सगळ्यांना काही वाटू द्या, पण शिक्षक होता होता, वकील होता होता, अधिकारी होता होता माझा मुलगा परमेश्वराचा भक्त व्हावा, दास व्हावा, हेही वाटलं पाहिजे बाबांनो.